मुंबई पोलिसांनी महाविकास आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी आयोजित केलेल्या संयुक्त रॅली आणि सत्याच्या मोर्चाच्या आयोजकांवर कारवाईचा बडगा उगारलाय। प्रतिबंधात्मक आदेशांचं उल्लंघन केल्याबद्दल आणि बेकायदेशीर सभा आयोजित केल्याबद्दल हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। खाली म्हणजे मागच्या बाजूला तुम्ही रिजेक्ट करायची। आम्ही परवानगी मागितली होती, तुम्ही रिजेक्ट करायला पाहिजे होतं। तुमच्या काय एकट्याचं सरकार नाही, जनतेचं सरकार, जनतेचं राज्य इथं एकट्या काय नुसतं सरकारचं राज्य नसतं। जनतेला अधिकार या लोकशाहीमध्ये मोर्चा काढायचा। जनतेने काय करायचं? तुम्ही काही करायचं ना, आम्ही काय शेपटा घालून घरात बसायचं का? आणि म्हणून या मोर्चावर किती गुन्हे दाखल होऊ द्या, पक्षपातीपणा कसा असतो हा दिसतोय। आमच्या मोर्चावर गुन्हा दाखल होणं मान्य, आणि त्यांचे लोक रस्त्यावर बसतात त्याच्यावर गुन्हा दाखल न होणं हा पक्षपातीपणा आहे। त्यामुळे अशा गुन्ह्याला कोण घाबरतं? असे शेकडो गुन्हे आमच्यावर आहेत। ठीक आहे, आमच्यावर गुन्हा दाखल केला। काल भाजपने जो काय सोपट एक 4-5 लोकांना घेऊन जो मुकमोर्चा काढलेला, तर मुकमोर्चाची परवानगी होती का? मग त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला का? मग एकट्या मनसेवर आणि महाविकास आघाडीवर का गुन्हा दाखल झाला? आणि आम्हाला या केसेसचा फरक पडत नाही, खरं सांगायचं तर अशा अनेक केसेस आमच्या अंगावर आहेत। त्यामुळे अस्वलाच्या अंगावर एखादा केस आला काय आणि एखादा केस गळाला काय त्यांनी काही फरक पडत नाही। आम्ही असल्या केसेसना भीक घालत नाही आणि घाबरत सुद्धा नाही। संदीप देशपांडे आणि रोहित पवार यांना मला इतकंच सांगायचंय, भारतीय जनता पार्टीचा मोर्चा नव्हता तर आंदोलन होतं। आमच्या आंदोलनामुळे कुठेही वाहतूक कोंडी झाली नाही। आमच्या आंदोलनामुळे कुठेही सर्वसामान्य माणसाला त्रास झाला नाही। आमचं आंदोलन एका कोपऱ्यामध्ये बसून होतं। आम्ही मुंबईकरांना त्रास दिला नाही, आम्ही सर्वसामान्य माणसाला त्रास दिला नाही। ज्यांनी त्रास दिला त्यांच्यावर गुन्हे दाखल होत असतात।